बेळंकी येथे नव्याने चालू झालेले हॉटेल न्यू महाराजा, सलगरे रोड, बेळंकी। आमच्याकडे शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवण मिळण्याची खास सोय। फॅमिलीसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था। आमची क्वालिटी हीच आमची ओळख। हॉटेल न्यू महाराजा, सलगरे रोड, बेळंकी। प्रोप्रायटर लखन कौलापुरे। मोबाईल नंबर 83 90 98 89 09। सलगरेत विठ्ठल सहकारी संस्थेची बिनविरोध निवड। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। सलगरेतील विठ्ठल सहकारी कुक्कुटपालन व अंडी खरेदी विक्री संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता। शनिवारी ही निवडणूक बिनविरोध संपन्न झाली। संस्थेचे सभासद असून एकूण 11 संचालक पदासाठी सलगरे येथील BS पाटील विद्यालयात ही निवडणूक पार पडली। यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून SV लोंढे यांनी काम पाहिले। झालेल्या निवडीमध्ये संचालकपदी सतगोंडा बाबूराव गुंडेवाडी, कृष्णा बाबू साबळे, अण्णासो मारुती पाटील, विलास बाबू जाधव, नानासो संभाजी पाटील, नानासो सिद्धराया मिर्जे, विठोबा तुकाराम बंडगर, तानाजी हिरा अजितराव, सुषमा सिद्धराम शिंदे, वासंती दादासाहेब कुंडले, पांडुरंग परसुमाळी यांची निवड झाली। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। माजी आमदार स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांचे सुपुत्र व माजी उपसभापती रामदास पाटील यांनी 1990 मध्ये विठ्ठल कुक्कुटपालन संस्थेची स्थापना केली होती। आधी निवडणूक बिनविरोध होत होती। गतवर्षी मोठी चुरस पाहायला मिळाली होती, मात्र यंदा पुन्हा ही निवडणूक बिनविरोध संपन्न झाली आहे। या निवडीप्रसंगी सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन त्यागराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, माजी उपसरपंच सुरेश कोळेकर, विठ्ठलदाजी पतसंस्थेचे चेअरमन दिनेश पोद्दार, रमेश पाटील, विद्याधर कांबळे, सर्जेराव साबळे, विजय शिंदे, पिंटू निंबाळकर, कैलास कोष्टी, दादासाहेब काळे, महेश चिखले, नवनाथ कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते। यावेळी बोलताना विजयतात्या पाटील म्हणाले, आज विठ्ठलदाजी पाटील अंडी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक झाली। या निवडणुकीला सर्व सभासदांनी एकमताने हजर राहून जो काय सर्व संचालक मंडळ जे नवीन निर्माण केलं, या सर्व संचालक मंडळाला एकमताने बिनविरोध असा पाठिंबा जाहीर केला। त्याबद्दल सर्व सभासदांचं प्रथमतः मी आभार मानतो। आणि जे नवीन आता संचालक मंडळ स्थापन झालंय, या नवीन संचालकांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि ज्या सभासदांनी या सर्व सभासदांनी जो विश्वास दाखवला, ज्या संस्थेला या अडचणीच्या काळामध्ये खरोखरच एक चांगल्या प्रकारचं नवीन आदर्श घडवण्याचं काम जे केलं, या इतर संस्था चालवतात या संस्था चालकांनी या सभासदांचा आदर्श घेऊन जे काय कोणताही अनुसूचित प्रकार न करता किंवा इतर लोकांचे जे म्हणजे काय कुठल्याही प्रकारचं म्हणजे व्यत्यय न आणता किंवा येणाऱ्या संस्थेच्या भरभराटीचा काळ कसा निर्माण करता येईल किंवा अडचणीतल्या संस्थेला कसं आपण उदयास आणता येईल, आपल्या नावारूपाला आणता येईल, याच्यासाठी या सर्व सभासदांनी जो विश्वास दाखवला, या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही। आणि या संस्थेचं काम करत असताना येत्या भविष्य काळामध्ये एखाद्या आपल्या गावातील तरुणांना हाताला काम मिळेल, असा भविष्य काळामध्ये तरुणाला उद्योग उभा करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वांच्या आशीर्वादानं आणि या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो, सिद्धेश्वर परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की खरोखरच एक चांगल्या प्रकारचं काम या आपल्या सर्वांच्या हातून घडावं। आणि जे कैलासवासी विठ्ठलदाजी पाटील आणि रामदास आप्पांनी जो काही पायंडा घालून दिलाय, ज्या आपल्याला स्वतःसाठी नाही काय करता आलं तर चालतंय, पण इतरांसाठी करण्याची भूमिका त्यांनी पहिल्यापासून घालून दिल्या, त्या भूमिकेला आम्ही इथून पुढे नेण्याचा आणि इथून पुढे ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेन। आणि येणाऱ्या काळात सर्व सभासदांचा विश्वास हा असाच कायमस्वरूपी राहण्यासाठी जो काय आम्हाला प्रयत्न करता येईल, तेव्हा आम्ही आमच्या सर्वांच्या साथीनं आणि सर्वांच्या मदतीनं सार्थ ठरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।